हे की नाही, चिंता करायचं काम नाही. माझ्यासारखा दूत आहे आणि ती द्रोणागिरीच्या याच्यावरची वनस्पती काय एका क्षणार्धात आणून सोडतो म्हणजे. ऐका नरवीर हे पंचानना जणी विकळ करसी म्हणा तुझे निनामे दिन जना अंगवण जाना धोरव्याचे. ऐका म्हणले परशुरामचंद्रा नरवीर पंचानना. परशुरामचंद्रा अगोदर हनुमंतरायाला म्हणले हे की नाही वानरातला सिंह, तसे म्हणले तुम्ही नरातले सिंह, पंचानन म्हणजे सिंह, आणि मी जे काय बोलतो ते ऐका म्हणले. तुझे निनाम सकृती तुझे निनाम धृतवी रक्ती तुझे निनाम आगाध शांती प्राणी पावती रघुराया. तुमचं नावच एवढं श्रेष्ठ आहे म्हणले, आणि तुमच्या नाम घेतल्यामुळे सगळ्या प्राण्याला जे यश असेल, कीर्ती असेल, धृती असेल, म्हणजे धारण करण्याची जी शक्ती आहे ती सगळी परशुरामचंद्रा तुमच्यामुळे सगळ्या प्राण्याला भेटली म्हणले. आम्ही नाही जन्म मरण नामी नाही निज पतन नामी सदा हे स्वानंद घन पूर्ण नाम चितगण रघुवीरा. आणि जे नामी लोक आहेत सतत देवाचं नाम घेतात त्याची जन्म मरणातून सुटका होते म्हणले. हे की नाही, त्याला जन्म मरणाच्या फेऱ्यामध्ये पडावं लागत नाही. आणि मग त्याच्यामुळं जन्म मरण चुकल्यामुळं तो जो कोणी नामधारी असेल तो चित गण म्हणजे परमेश्वराचं जे त्या ठिकाणी हे आहे त्याला प्राप्त होतो असं सांगू लागले. अत्यंत जडमुळ पाषाण नामे उदरले संपूर्ण ते बापुडे मरड कोण लक्ष्मण जिंका गोया. आणि मग अशा प्रकारे म्हणजे परशुरामचंद्राला हनुमंतराय सांगू लागले, अहो तुमच्या नामामुळे म्हणजे जडाचा उद्धार झाला, पाषाणाचा उद्धार झाला, आणि इथं लक्ष्मण ते मरण कोण आहे म्हणले, इथं दगडाचा उद्धार झालाय तर त्या मरणाचं काय, किंवा कोणतं मरण असं धड आहे म्हणजे लक्ष्मणाचा प्राण घ्यायला त्या मृत्यूच सुद्धा काही नाही, शक्ती नाही, हनुमंतराय सांगू लागले. यावसेनी सकळ जरी नाम अमृत संजीवनी नामे निर्मुक्त बहुबंधनी चुडामणी नरवीरा. आणि कोणती औषधी घ्या म्हणले त्या औषधीपेक्षा तुमचं देवाचे नाव आहे, नाम अमृत संजीवनी जी आहे हे की नाही, नामातच संजीवनी आहे. आणि ही संजीवनी म्हणजे घेतली की कोणताही जरी म्हणले त्या ठिकाणी प्राणी असेल तर त्याचा उद्धार होत नाही, अशा प्रकारचा हनुमंतराय सांगू लागले. काय असे ब्रह्मशास्त्राचे बळ काय सेवा पुढे हे काळ मूर्ती वाचे मारक सबळ नाम केवळ रघुराया. अहो ब्रह्मशक्ती टाकली म्हणले रावणानं, ब्रह्मास्त्राचं किती बळ असणार आहे, किंवा मृत्यू जो यम आहे तो काळ किती आहे, काय करणार आहे काळ, या ब्रह्मास्त्राला सुद्धा काळाला सुद्धा नमवणार किंवा त्याला हार मानायला लावणार परशुरामचंद्रा तुमचं नाव आहे. आणि नाम त्या ठिकाणी जर धारक असेल तर अशा प्रकारचं लक्ष्मणाला म्हणजे नामधारक असल्यामुळं त्या ठिकाणी मरण नाही, हनुमंतराय सांगू लागले. ऐसे अस्वनी स्वामी मज आज्ञा दिली तुम्ही तरी दिली औषधी आणि नवी ज्या दुर्गम ती लोकी. असं जरी असलं म्हणले मला स्वामी कोण, हनुमंतराय म्हणू लागले. लक्ष्मण त्या ठिकाणी लक्ष्मणाला भय नाही, काळावर सत्ता चालते त्याची, तरी पण तुम्ही काय केली मला आज्ञा दिली, आणि तुम्ही आज्ञा दिली असल्यामुळं किती दुर्गम औषधी असू द्या म्हणले, कोठे औषधी असू द्या, त्या औषधी मी या ठिकाणी आणतो, हनुमंतराय सांगू लागले. चिंता न करी रघुनाथा चिंता दुखणे जी सर्वता चिंतेचे बाण हृदयी घेता दुःखावस्था अनिवार्य. आणि परशुरामचंद्रा चिंता करू नका म्हणले. हनुमंतराय देवाला सांगायले हे की नाही, चिंता करू नये म्हणले. चिंता केल्यानं काहीच भलं होत नाही. चिंतेचं जे दुःख आहे ते अनिवार्य आहे, अनिवार्य म्हणजे त्याचा काही औषधच नाही, त्याच्यासाठी तुम्ही चिंता करू नका. चिंता संचल्या श्री सुकणे देखील बरी लागता चिंतेचे लारी सुरासुरी कापीजे. अहो चिंता एवढी दुस्तर आहे म्हणले, या चिंतेची जर समजा लहर आली तर देव सुद्धा या चिंतेला काय होतं, चळचळ कापतो, भीती वाटते चिंतेची. कारण चिंता आणि चित्ता याच्यात फक्त अनुस्वाराचाच फरक आहे. चिंता ही काय करते, जित्या माणसाला जळते, आणि चित्ता म्हणजे शरण म्हणतो आपण त्याला आहे की नाही, त्याच्यावर टाकलं की मेलेलं माणसं टाकतात, ते मेलेल्या माणसाला चित्ता जळते. तर अशा प्रकारचा अनुस्वाराचा फरक आहे. आणि मग देह आपण जिवंत असताना
चिंता जर केली तर ती चिंता सगळी जाळून टाकते. ते 10 भरा नव्हे हनुमंतराय सांगू लागले. सुकणेदी राजभवना सुकणेदी भोगा इकनारा दारा पुत्रादी जना सुख जाणार देती. आणि चिंता करून फायदा काय हे की नाही. चिंता केल्याने काही प्राप्त होत नाही. कारण वाहता उद्वेग दुःखची केवळ. किती उद्वेग आपण केला तर काय होणार आहे, दुःखच होणार आहे. त्याच्यात काही फायदा होत नाही. आणि मग अशी चिंता केली की राजभवन सुख देत नाही. काही बायका लेकरं मुलं काही जे असेल संसार ते सुद्धा सुख देत नाही. हनुमंतराय सांगू लागले. सुकणेदी धन संपत्ती सुकणेदी सकळ संपत्ती सुकणेदी सकृती चिंता चिती परवेशिता. अहो, तुमच्या चित्ताला जर चिंता लागली म्हणले केवढा किती पैसा असू द्या, सुख संपत्ती काय देत नाही, सुख देत नाही. काय त्याच्यानंतर संपत्ती सुख देत नाही. किंवा तुम्ही काही कीर्ती कमावलेली असेल, तुमचं कुठंतरी नाव झालेलं असेल, किंवा तुम्हाला यश आलेलं असेल कशात, ते सुद्धा काय करीत नाही. चिंता लागल्यावर सुख देत नाही. ब्रह्मानंदाचे बळ समग्र चिंतेने झालेले चौफेर चिंतेने परमात्माचे घर निरंतर उदासे. अहो, परमानंद म्हणजे परम आनंद आहे की नाही. जिथं आपल्याला अतिशय आनंद होते ते घर कोण जाळलंय, चिंतेनं जाळलंय. किती आनंद होऊ द्या, चिंता असली तर काही फायद्याचे नाही. आणि परमार्थाचं घर, आपण कुठं परमार्थ करायला गेलो, आता जिथं आपण शक्ती ऐकाय आलो तर त्या ठिकाणी आपल्याला कोणती जर चिंता असेल तर इकडे ऐकण्यात आपलं काय राहत नाही, लक्ष राहत नाही. म्हणून परमार्थाचं घर सुद्धा चिंता जळते. हनुमंतराय प्रभू रामचंद्राला सांगू लागले. परमात्मा श्रीरामचंद्र चिंतेने केरासी किंकर विकराचा कायसा विचार चिंता दुस्तरा श्रीरामा. एवढे देवादी देव असलेले परब्रह्म प्रभू रामचंद्र हे काय केले, चिंतेनं किंकर केले म्हणजे दास केले. आणि मग इतर म्हणजे तुम्ही आम्ही जो या आपल्या तुमच्या आमचा काय विचार आहे, आपण तर सामान्य जीव, आपल्याला तर चिंता लागणार. देवाला चिंता लागली त्याच्यासाठी प्रभू रामचंद्र चिंता दुस्तर आहे, चिंता अवघड आहे, तुम्ही चिंता करू नका. हनुमंतराय सांगू लागले. चिंतीचा समूळ दाव करीते तुझे नाम पाव एवढा तुझा नाम निर्वाहो महाभावो श्रीरामा. आणि ही जी प्रभू रामचंद्रा तुम्हाला चिंता लागली, ही चिंतेचा निर्वाह, हिचं निराकरण काय, तुमचं नामच करते. फक्त नामाचा एवढा महिमा आहे. म्हणजे नाम अतिशय पावन आहे. आणि मग ते नाम तुमचं जे येते म्हणजे सगळं चिंतेचा काय करते, दहा करते. हनुमंतराय सांगू लागले. हे समूळ चिंता सांडोनी पायी स्वरूपी सावध होई सुमित्रा बहिणाई प्रतिज्ञा पायी माझी. अहो, देवाने देवा तुम्हाला सगळंच करते हे की नाही. चिंता कशाला करायला म्हणजे तुम्ही स्वतःच्या स्वरूपावर जागी व्हा हे की नाही. स्वस्वरूपावर या. स्वस्वरूपावर म्हणजे मी आपण कोण हो याचा विचार करायचा. तुम्ही तुमचा विचार करा. तुम्ही देवा हे की नाही, अवताराला या ठिकाणी आले आणि तुम्ही तुमच्या मनात चिंतन करून पहा. लक्ष्मणाला भय नाही म्हणले, लक्ष्मणाला मरण नाही असं हनुमंतराय सांगू लागले. आताची जाणवणी सत्वर अनोनी औषधी संभार सेने उठवीन सुमित्रा प्रतिज्ञा साच्या रही माझी. आणि आता सत्वर जातो म्हणले, दिव्य औषधी घेऊन येतो आणि लक्ष्मणाला जे येते त्या ठिकाणी उठवितो. ही मात्र माझी प्रतिज्ञा करून चाललो म्हणले की नाही. प्रतिज्ञा करून जाणं म्हणजे काम फक्त करून येणं. ही प्रतिज्ञा घेऊन सांगतो म्हणले, आता जातो लक्ष्मणाला उठवितो. ऐसे बोलोनी बोला अंगुळा त्राटिल्या भूमीसी लांगुळ पुढील कथा तीरसाळ सोते सकळ परिशोत. आणि असं हनुमंतराय बोलले, आपली शेपटी जी आहे ते जमिनीवर आपटली. कारण वानराचं ते लक्षणच आहे की नाही, शेपूट आपटायची उड्डाण घ्यायचं. आणि मग हनुमंतरायानं आपटीली शेपूट आणि मग त्या ठिकाणी जे ते हनुमंतराय उड्डाण त्या ठिकाणी करण्याच्या तयारीला लागले. एका जनार्दनाचे तानिया भुकाळू परी मागोने या लागी मज कारण है मुखी दास देणे जननिया. आणि मग अशा प्रकारे नाथ महाराज या ठिकाणी आपल्याला सांगू लागले. नाथ महाराज स्वतः सांगतात, एका जनार्दनाचे ताने म्हणजे मी नाथ महाराज आणि माझे गुरुजी ते जनार्दन स्वामी यांचा मी ताना म्हणजे लढीवाळ असा काय शिष्य आहे. आणि मला जे ती तहान भूक माहित नाही. म्हणजे भूक लागते का, ती कोणती भूक,
ज्ञानाची भूक आहे की नाही, ही भूक जी आहे माझे सद्गुरू मला माझी भूक काय करतात, ओळखतात. आणि ज्या वेळेस मला भूक लागली त्यावेळेस घास भरवण्याचं जे काम आहे माझे सद्गुरू करतात, असं नाथ महाराज जे सांगतात. गोड लागे मावलीसी, तोंडीचे काढीते वेंगेसी, गोपी बाळकाच्या मुखासी, निज मानसी सनिहाळा. आणि आईचं त्या ठिकाणी असं असते जसं सद्गुरू आईचे, पण आईचं अशी माया असते. आई काय करते, आपल्या मुखात घास घालते आणि तो घास घातल्याच्या नंतर गोड जर लागला तर गोड लागलेला घास आई काढते आणि आपल्या बालकाच्या मुखात घालते. अशी जी आहे ती आईची परिस्थिती कशामुळे आली, स्नेह आईच्या मनामध्येच ती काय असते, ममता असते. एवढं प्रेम आईचं असते आपल्या लेकरावर. तसे माझे सद्गुरू कोण, जनार्दन स्वामी. आणि हा जो ग्रंथ रूपी घास आहे त्यांनी आपल्या मुखातला काढला आणि माझ्या मुखात घातला. नाथराय सांगू लागले, एका जनार्दना शरण सोती द्यावे, अवधान हनुमान जाऊन आपण औषधी आगमन करील. आणि असं मग श्रोते हो, तुम्ही सावधान व्हा म्हणले नाथ महाराज सांगू लागले. सावधान होऊन ऐका, हनुमंतराय जातील आणि दिव्य औषधी जी ती घेऊन येतील. स्वस्ति श्री भावार्थ रामायण युद्ध कांडो, एकाही टिकाय औषधी हनुमान नामये. श्री राजा रामचंद्र भगवान की जय. चला पुढे डोळी. चला, वाचक म्हणून सुरेशराव काळे साडेगाव आणि सूचक म्हणून रत्नमाला ताई नांदे विष्णुपुरी. चला लवकर, याच्या पुढे येणारी जोडी वाचक म्हणून किसनराव महाराज नरोटे सालेगाव तालुका सेनगाव आणि सूचक म्हणून उद्धव महाराज थोरवे सालेगाव तालुका सेनगाव. तुम्ही या ना मास्तर 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 घेईन का हाच कसं काय आहे पण 2 वर्ष चांगली आली मोबाईल लागून जाऊन मागून पडलोय आवडते घेतलं नंतर म्हणजे काय रामचंद्र भगवान की जय. काशी विश्वनाथ महाराज की जय. गोपाल कृष्ण भगवान की जय. संत तुलाधारी महाराज की जय. रामचंद्र भगवान की जय. श्री गणेशाय नमः. श्री रामचंद्राय नमः. ऐसे बोलता हनुमंत, संतोषला श्री रघुनाथ. स्वानंद सुखे डुलत, पाठीता पटीत कपीची. गौरी पुत्र गजानन, कौसल्या पुत्र रघुनंदन. स्वामी जनार्दन एकनाथ महाराजांच्या चरणी नमस्कार करून कथेला सुरुवात. रामायणामधील युद्धकांड, नुसता युद्धकांड नाही, रामायणामधील युद्धकांडातील 45वा अध्याय आणि शक्ती प्रसंगातील 3ऱ्या अध्यायाची सुरुवात झालेली आहे. प्राप्त प्रसंगी चाललेली कथा. महाराज देवाला आनंदित करणारा भक्त आहे आमचा हनुमंतराय. हनुमंतरायनं बोलले तेव्हा आनंद झाला. आनंदाचे डोही आनंद तरट, आनंदाची अंग आनंदाची आनंदाची, अशा प्रकारचा आनंद झाला, संतोष झाला. आणि हनुमंतराची पाठ थोपटू लागले. पाठ थोपटण्याचे बी 2 प्रकार आहेत. साफ हात करून हल्ले की ते रागानं, आणि खोल हात करून पाठ थोपटली की काहीतरी कर्तबगारी करण्यासाठी पाठ थोपटणं. अशा प्रकारचं भगवंताने हनुमंतराची पाठ थोपटली. बोला. सवेची बोले रघुराजा, सवेग उठी पवनात्मजा. शीघ्र करोनी यावे काजा, बंधुराजा उठवावे.
ताबडतोब, कल करे सो आज कर, आज करे सो अभी, शीघ्र म्हणजे अभी ताबडतोब नीट आणि ज्या कामाला जाते त्या कामामध्ये यश प्राप्त करून घेऊन ये आणि सर्वांना आनंद दे, अशा प्रकारचं भगवान बोलू लागले. स्वस्थ असो तुझे चित्त, स्वस्थ असो जीवित्व, अंग प्रत्यंग समस्त कपिनाथ निज विजयी. जात असताना रस्त्यानं हे मुलगा ड्युटीला चला की आई सांगत असते सांभाळून जा बरं का, जरा माग पुढे पाहून जा. स्वस्थ तुझं जीवित्व स्वस्थ असो, अंग आणि प्रत्यंग दोन्ही अंग असणार सुदृढ असो. गेलेल्या कामाला काम काही साधं नव्हतं, काम करून येण्याला शरीर बी तसं पाहिजे, साथ दिलं पाहिजे. शरीरानं सुदृढ असं शरीर असो, अशा प्रकारचा आशीर्वाद भगवान रामचंद्र प्रभू हनुमंतरायला देऊ लागले. स्वस्ती असो तुझ लागी, कल्याण असो सर्वांगी, सर्वदा विजयी जगी, तनु सर्वांगी सरदड. तू स्वस्थ असो, सुखरूप जा, सुखरूप ये आणि कल्याण हो तुझं गेलेल्या कामाला. हे पा इतरांना बरं म्हणण्यापेक्षा एकानं बरं म्हणावं संपलं. आता आमच्या इथं एका मुलीचं लग्न झालं, मुलीचं वय होतं लग्न झालं तेव्हा 30 वर्षाचं आणि मुलीचं वजन होतं त्यावेळेस 40 ते 45 किलो. महाराज घरच्यानं सर्वांनी आनंदित ठेवा मुलीला. मुलीचा बाप गेला बघायला, घरला आलं, परत आपल्या पत्नीला सांगितलं पोरगीले बारीक बारीक झाली बा म्हणले. आणाव बोलवायला, कार दिलं, मुलाला पाठवलं, मुलीला आणलं. मला दोन्ही हात येतात बरं का, रोजाचा बी हात येते आणि गुत्त्याचा बी हात येते. थोडं थोडं सांगत सांगत पण ते 2-2 शब्दात सांगते. दिलेल्या टायमामध्ये आम्ही गाडी नेऊन पोहोच करतो. त्यावेळेस भाऊ जाऊन बहिणीला बोलून घेऊन आला, पाठ टाकली, आई वडील बसले. का ग बाळे तू एवढी खराब का झालीस? काय नाही, तुझी सासू त्रास करते का? नाही नाही आई काय असते ते मला सासूपासून कळाले म्हणली. तुझे सासरे पप्पा तुम्ही मला प्रेम दिली तसं माझे सासरे. जाऊ दिरं बाहेर बहीण नाही मला, पण बहिणीची जागा माझ्या जावाईने भरून काढली म्हणले. असं जाऊ प्रेम देतात, दीर बाहेर भावासारखं करतात, मला कशाची उणीव नाही. आणि बाळे तुझा मालक म्हणले की बाई खाली मान घालून बसली. सगळ्यांनी बरं म्हणावं, एकानं बरं म्हणणं गेल्यावर बाईचं वय किती 30, 35, 40 वरलं बाई 20वर आली. महाराज तसं एका भगवंतानं या ठिकाणी आशीर्वाद दिला. इतर वानरांनी आशीर्वाद देऊन काय नाही, पण अनंत ब्रह्मांड नायक मर्यादा पुरुषोत्तम जगदीश्वर भगवान आशीर्वाद देऊ लागले. बोला हनुमंत होय चिरंजीवी, तेही जीवित्वा ज्ञानानुभवी, ज्ञान विज्ञान पदवी तुझे निभावी जगासी. हनुमंतराय तू चिरंजीव, चिरंजीव 5 आहेत ना आता. हनुमंतराय आहे ना त्याच्यातला चिरंजीव. हनुमंतरायला मरण नाही, चिरंजीव एवढ्या असणारा अनंत ब्रह्मांड नायकाने दिलेला आशीर्वाद कामी आला हनुमंतरायाच्या. ज्ञान आणि विज्ञान तुझ्यामुळे जगाला प्राप्त हो. बोला आता मी तुझ देव आशीर्वाद, तव पूर्वीच तुझे बळ आगाध, प्रताप कीर्ती अति प्रसिद्ध, ऐक सावधान सांगेन. प्रेमाची जातच असे, प्रेमामध्ये भगवान बोलला तर मग पाठवू कधी मी तुला आशीर्वाद द्यावं, पण तुझं बळ अगोदरच आघात आहे, तुझा प्रताप आघात आहे, तुझी कीर्ती आघात आहे. हे का काढायचं आहे? काम करून आल्यावर काही काढावं, पण कामाला पाठवला तर जाताना हे आता मागलं आठवण हनुमंतरायला भगवान करून देऊ लागले. बालपणी कैला भानू, तवज्रे इंद्रे हानितला हनु, हनुमंत हे नाम अभिधानू, तै पासून तुझ झाले. हनुमंतराया तुला हनुमान नाव का पडलं सांगतो म्हणले भगवान. बाळपणी जन्मल्या सूर्याला फळ म्हणून गिळायला गेल्यास त्यावेळेस सूर्यानं धावा केलं. महाराज धावा केल्यावर इंद्र लगभग ऐरावत हत्तीवर बसून आला. इंद्राने आपल्या हातातलं वज्र हाणलं, हनुवटीला लागलं, तेव्हापासून तुझं नाव हनुमान पडलं. त्या रवीच्या धावण्यासी आले लोकपाळ वेगेसी, ख्याती लाविली तयासी, ऐक सावकाशी सांगे. सूर्य भगवान सुद्धा देवाचा धावा करू लागले. महाराज धावा, बचाव बचाव, बंदर हटाव आणि मुझे
मुझे बचाव म्हणू लागले. झालं. देवलोक दुसऱ्याचं सहकार्य करू लागले. देवलोक आले. ज्याने ज्याने आपापल्या हातातलं शस्त्र हनुमंतरावर टाकलं, हनुमंतरावर आपला पराक्रम करू लागले. पण सर्वाला ख्याती लावला असतो अशा प्रकारचं भगवान बोलू लागले. कुठीत कुंडीत झाले इंद्रव्रज, शिवाचा शूळ झाला चूर. वरुणाचे पास समग्र चकचूर पै झाले. इंद्राचं वज्र चाललं नाही, कुंडीत झालं कुटके पडले. हनुवटीला लागलं नाव हनुमान पडलं. भगवान शंकर आले नंदीवर बसून लगबग लगबग लव हातातलं सूळ हाणलं महाराज. त्याचे सुद्धा कुटके झाले. हनुमंताच्या अंगावर सूळाचं कार्य झालं नाही, काम केलं नाही सूळानं. आता वरुण पुढे आला, याने पाश टाकलं. वरुण पाश सुद्धा हनुमंतराला बाधित झाला नाही. अशा प्रकारचा तोय भगवान सांगू लागले. तूच न पाधी वरुण पास, दुसरा आश्रमी आश्रम पास. तिसरा कर्माचा कर्म पाश, तुझ विरेशा बागलीना. हनुमंतराया वरुणाचा पास काम केला नाही. आता दुसरा सांगितलं एक आता महत्वाचं, ते आश्रमातला आश्रम पास तुला काम करणं. आश्रम पास म्हणजे कळाले का नाही? कुणाला बाधा झालाय आश्रम पास सांगा. वर बसणारे सांगा, वरी बसाव तर वरच्या माणसानं जे बोललं त्याचं उत्तर द्यावं. आपण आश्रम पासामध्ये द्याव, तसा आश्रम पास सुद्धा बाधा करू शकला नाही हनुमंतराया. अशा प्रकारचं भगवान रामचंद्र प्रभू बोलू लागले. ते वरुण पास ते किती तुझ बांधवाया मारुती. यमाची ते कोण शक्ती, तुझ निश्चित वरुण पास तर किती हनुमंतराया तुला बाधा झाला नाही वरुण पाशाचा. वरुण पाशानं कार्य केलं नाही. वरुण पास हातबाल झाला तुझ्या पुढे. पुन्हा यम काय करेल? लगभग 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 हलगटावर बसून पहिला 7 हाताचा दंडा होता यमाच्या हातात. तुम्हाला माहित नसेल, मला काय माहित आहे वाटत असेल, मला माहित आहे. यमाच्या हातातला दंडा मी मोजून पाहिले. तेव्हा का नव्हतो का? आपण सगळेच होतो. 7 हाताचा दंडा होता महाराज. लगभग 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 हे मला आणि हनुमंतरायाच्या अंगावर ते दंड्यानं मारला. हातातल्या 3.5 हात खाली पडलं, 3.5 हात हातात राहिला. सरेंद्रचा 3.5 हाताचं, ज्याला पुरायचं असेल त्याला 3.5 हाताचं. 3.5 हाताशिवाय अधिक धरत नाहीत बरं का. गेल्यावर ते कार्य करू शकला नाही यमाचा दंड. अशा प्रकारचा रामचंद्र प्रभू बोलू लागले. यमनियंत सकळ जगा पदाभिमाने लगबगा. दंड घेऊन या वेगा, तुझ सवेगा दंड. जगाला शिक्षा करणारा यम आहे, नियंता आहे सर्व जगाला शिक्षा करणारा. पण तुला शिक्षा लावण्यासाठी आला. दंड्याचे 2 तुकडे झाले, यमाचं चाललं नाही. त्या यमाचा यमदंड पाही मोडून गेला तुझे देई. इतर बापुडी कोण काही, हनुमान पाहे दंडावया. वेळेचा मर्यादा प्रेमात नसतोय बर का. प्रेमच तसं अघटित प्रेम आहे महाराज. प्रेमाला एक बार उद्यान आलं सांगू का तुम्हाला. आमच्या इथे एक बाई होती. 2 पायल्या तांदूळ शिजायचं पातेलं होतं. ते पातेलं घेतले, अंगणामध्ये चूल, थोडी जागा सिटीमध्ये जागा कमी राहते, दगडाची चूल केली आणि त्याच्यामध्ये 3 लिटर दूध टाकलं, जाळ घातली. 2 पायल्या तांदूळ शिजायचं एवढं पातेलं उंच आणि 3 लिटर दूध तापू लागली. जाळ घातली. जाळ घातल्यावर उतू येऊन खाली पडलं. तसं प्रेमाला उद्यान येते महाराज. 2 मिळाले, 2 भेटले की प्रेमाला उद्यान आलं. भगवान रामचंद्र प्रभूच्या प्रेमाला उद्यान आलं आणि भगवान रामचंद्र प्रभू जाण्याचा टाइम हनुमंतरायाचा. वेळेला वेळ काढून सनी या ठिकाणी हनुमंतरायाला बोलू लागले. बोला. अग्नी वायू कुबेर चंद्र सर्वही झाले तुझे किंकर. एवढा दट साचार हनुमान विधी लोक. अग्नी वायू अशा प्रकारचे देवलोक तुझे किंकर झाले, सेवक झाले आणि उभावून उगा आपाप निघून गेली. काय करून गेले ऐका पुढे. आपुल्या हे ओ प्रताप शक्ती, लावली सकळांची वरगती. वज्रदेही ऐशी ख्याती, त्रिजगती मिरविजे. हनुमंतराया तुझ्यावर कार्य करून बघितलं, कार्य झालं नाही. सर्वांनी असणारं तुला मध्यंतरी घेतलं सर्वांच्या मध्ये आणि आपापल्या असणारी जे शक्ती आहे ते शक्ती तुला आशीर्वाद देऊ लागले. हनुमान वज्रदेही हो, वज्रदेही वज्रदेही म्हणून आता वापासून हनुमंतराया वज्रदेही.
कायसे माझे वरदान दुर्बळी वायुनंदन वेगे करून उडान बंधुरत्न माझ देई. माझं वरदान कमी पडतंय हनुमंतराया. काय वरदान आहे माझं? एवढ्या देव लोकांनी तुला आशीर्वाद दिला, वज्रदेही केले, म्हणून वेगे ताबडतोब आताच्या आता उडान कर आणि मला माझ्या बंधूची भिक्षा माझ्या पदरात टाक. अशा प्रकारचा असणारा आमचे जगदीश्वर भगवान हनुमंतराया पुढे हे बोलू लागले. आयसे बोलता श्री रामचंद्र सकळ वानराचे भार आय कोणी पिंजारीला कपिंद्र अति भ्यासूर भासत. भगवान बोलत आहेत, वानराने ऐकले आणि वानर बरोबर आहे बरोबर आहे. आता एवढं नाही म्हणणं होईना का? आता आहे बघा संधी. मागल्या वानर काय करतात बघा. आमच्या इकडं झिपा हिंडतात. झिपा हाय का नाही तुमच्या इकडं? काही जण असणारे उगा झिपा हिंडले उतरले की जातात सभा करायला आणि काही वानर त्या झिपाच्या जवळ तुम्ही का गेली, तुम्ही का उभारला, तुम्हाला कळला जाऊ ग. रामायण सांगाय शिकाव तुम्ही, दुसरं काही बोलू नये. सांगा तर खरं. बाक्स आहेत बाक्स म्हणले इथं, ते बाक्स राखीत राहतात काही वानर. तसं हे वानर बरोबर आहे म्हणू लागले. आपल्या शक्ती असणाऱ्या उभा केल्या, विचारल्या गेल्या. हनुमंतरायाने पाहिले, आवेश आला हनुमंतरायाला. अंतरीचे धावे शोभाये बाहेरी आणि धरविता परी धरवेना, असा आवेश आमच्या हनुमंतरायाला आला. बोला. पिंजारील्या रोमावळी दिसे विक्राल दाताळी मस्तक गेला लभो मंडळी गोळा मुळ्या वेश. अंगावरले केस ताट झाले महाराज. आवेश आल्यावर आपल्याला बी होत तसं. लय अति आनंद व्हाव. आनंद झाल्यावर काही सुधरत नसते माणसाला. अशा प्रकारच्या अंगावरले केस ते दातावळी असणारी का हसल्यावणी केले. थोडा आनंद झाला आणि लगेच असणारा क्राळ रूप धारण केलं. आमच्या भक्ताकडे एक मंत्र आहे आणि या दैत्याकडे राक्षसाकडे होतं. राक्षसाकडे काली काली महाकाली बंगाल में रहने वाली 12 मुर्दे खाने वाली छू म्हणलं की कुठून कुठवर जात होतं. आणि आमच्या राम भक्ताकडे जय राम श्रीराम जय जय राम जय राम श्रीराम जय जय राम जय श्रीराम म्हणलं की न होणारं काम होत होतं. अशा प्रकारचा असणारा हनुमंतराने भगवंताच्या नामाचा गजर केले. नभो मंडळी असा क्राळ रूप धारण केलं. बोला. दोन्ही दिसती नेत्र गोळ जैसे धगधगीत इंगळ त्रायकिता भूमीशी लागुळ लोक सकळ भयभीत. आणि डोळे लाल खैराचं इंगळ. दुसऱ्या इंगळावर लवकर गारेजते, राखुंडा येते दुसऱ्या इस्त्यावर, पण खैराचं लवकर गारेजना. लाल डोळे दिसू लागले. बघा तुम्हाला माहित आहे का तुमचे डोळे लाल होतात का कधी? मला माहित वाटले महाराज. डोळे कधी लाल होतात? बाईने आपल्यासारखं ऐकू नये, बाई चुकाव, बाईनं बरोबर न्याहारीची भाकर नेऊ नये, लाल डोळे होतात. पण हे डॉक्टरच्या बापाला पांढरे करता आले ते आमच्या जातीला करायचं. तुम्हाला येणार बाईने जरा म्हणा माय हे आमच्या इथं 4 वटे राहतात. कुटाळ वटा, चाटाळ वटा, आगलाई वटा, निंदक वटा. ह्याच्यावर रिटायर झालेले बसतात. बाई पुढे येत्या मागं जाते, बाहेर येत्या माग. काय ती बांधले फिरलालीस काय सांगाव मामाजी, त्यांनी आले नाहीत, भाकर आण म्हणले होते. माझी मैत्रीण आली माहेरची, बसले, वेळ झाला आता खात नाही, फेकून देतील म्हणून मी गेले नाही. जा काही पण नको ग जा. त्यानं काही म्हणलं तर गप बस म्हणते. जरा जरा तेल घालतात ते गप बस म्हणते. आलं की हो आलं की हे वट्ट्यावर बसणारे म्हणले काय की बा डोळे लाल झाल्यात या मी का तुमच्याने बसून खाणार आहो का म्हणलं. बघा की ह्या जातीनं न्याहारीची भाकर आणतो म्हणली, आणलीच नाही. लाल कशी होणार? रात्री जेवलो नाही, आज सकाळपासून नाही, नांगर धरलो, शेतामध्ये भूक लागली, काही म्हणलो दिल्याला गपचूप खा म्हणले. तुमच्यावर या का गपचूप खायला म्हणले. हे घरी गेल्यावर बाई उदारात उभा राहिली. माय कसले डोळे लाल झाल्यात, पांढरं शिपट तोंड झाले, हात पाय धुवून थोडा आधी न्याहारी करा म्हणले तिनं. ह्याचे कवर झाले डोळे लाल झालेले, थोडे कवर झाले. आणि मग म्हणली काय सांगाव हे बोंदे कधी गेलं तर तुम्ही या तालुक्याच्या ठिकाणी गेलं की रिकामे खायला आणता, जा रे भाकर घेऊन जा रे म्हणलं तर हे काय केलं नाही. आता ह्याला काही आणायचं नाही, आपलं कोणी नाही, आपल्या जीवाचे आपण म्हणून ताट वाढली पुढे बसली. काळे डोळे बोला. वळीला पुच्छाचा कोडा लंगोली सुरेचा कडा रामस्मरोनी वे गाडा केला गाडा भूमुका. शक्ती
नामस्मरण. हे पहा आमच्या ज्ञानदेवाने विचारल्यात नाम 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 म्हणतात कसलं नाम आहे केवढं आहे. ज्ञानदेव कुशे निवृत्तीशी चाल आणि गगनावनी वाढ नाम आहे. असलं नाम श्रेष्ठ आहे. पण शक्तीचा आकोडा वळला गेला आणि भगवान रामचंद्र प्रभूला समोर पाहिले. जय राम श्रीराम जय जय राम जय राम श्रीराम जय जय राम. रोमा रोमातून राम राम शब्द निघू लागला. हनुमंतराय नामधारक आहे महाराज. शिंक जांभळी खोकला उघा काळ वाया गेला. एवढाच काळ वाया जात होता. अशा प्रकारचा आता उडान करू लागले हनुमंतराया. आय कोणी त्याचा भूमुखार दचके कैलासी शंकर ब्रह्मांड हरवडिले थोर घोरांतर वडिले. राम नामाचा गजर करून भुकार केले हनुमंतरायाने. आता ते तर झालं ब्रह्मांड हलू लागलं. काय झालं असावं काय झाला सोयंचळ पर्वताच्या ठिकाणी काय होत असावं तिथंच आहेत ना हनुमंतराया. त्यावेळेस कैलासामध्ये आवाज गेला. कैलासात आई साहेब गळ्याला पडल्या भगवान शंकराच्या. बापरे काय झालं असावं काय झालं असावं असं ब्रह्मांड हडवून गेलं. अकाळी पडे हो काय सृष्टी प्रय रुद्र निमित्ते दृष्टी इंद्राधिक पडले संकटी प्राणकंठी दाटले. काळी प्रळय. आता प्रळय काळाचा टाइम आलाय का बरं असा टाइम आला. इंद्राधिक देवलोक असणार संकटात पडले. ब्रह्मदेव म्हणला आता ही जर सृष्टी नाहीशी झाली पुन्हा असले मडके घडवाय किती दिवस लागेल मला. सगळे काळजी करू लागले बोला. कडे खचले सागरी वृक्ष भ्रमती गगनांतरी उडान करीत कपी केसरी सुरसुरी अकांत. हनुमंतरायाने उडान केली. सूर असुर सगळे आकांत करू लागले. पण कडे हे जे पर्वताचे कडे आहेत ते असणारे समुद्रात बुडाले गेले. आणि जे बारीक 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 धोडे आहेत ते गरगर 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 आकाश मार्गाने फिरू लागले. सप्तसागरात खेळवला धरा जाऊ बाहेर सातळा अकांत जीव मात्रा सकळा गुळामुळाचे निधागे. अशा प्रकारची भीती हनुमंतरायाने उडान केलं तेव्हा झाली. महाराज 7 समुद्राचं पाणी एकमेकात दह्याचं दुधात दुधाचं दह्यात दह्याचं मधात मधाचं पाण्यात असं झालं. खळबळा उठला समुद्राच्या ठिकाणी. अशी हनुमंतरायाच्या उडानाची थोरवी. करोनिया राम नाम स्मरण सवेग केले उडान न लागता दक्षिण सागर संपूर्ण करमिला. जय राम श्रीराम जय जय राम जय राम श्रीराम जय जय राम. हे पहा आता आपला 3रा अध्याय चालू आहे. 3रा अध्याय. पण गपचिप आमच्या आई साहेब तर जगन शिंदे चोंडी या इकडं तोंड बांधून बसले. आता सर्वांनी नामाचा गजर करा. सर्वांनी कोणीच गप्प बसायचं नाही. जर पुढल्या जन्मात मुक्त व्हायचं असलं तर गप्प बसा. नाही व्हायचं असेल तर भगवान हे आमचे सगळे स्टेजवरले नामस्मरण करतील. तुम्ही बी करा. कसे हनुमंतरायाने जय राम श्रीराम जय जय राम घेतले असा गजर करा. बोला. उपयुपरी गगनांतरी सत्य लोकापर्यंत वरी गेली उडानाची थोरी विक्रम भारी कपीचा. उपरी उपरी गगनांतरी थांबा. हे पाय मावशी आता म्हणा सगळ्यांनी राजा रामचंद्र प्रभूच्या नावाचा गजर करा. ते तुमच्या बरोबर म्हणणार आहेत. राजा रामचंद्र भगवान की जय. कपिवर्य रुद्र महाराज की जय. झोपी जाणार की उपरी उपरी गगनांतरी गेली उडानाची थोरी. कुठेपर्यंत उडान गेली? सत्यलोकापर्यंत. कारण आहे सत्यलोकाचा मालक सत्यलोकाचा राजा ब्रह्मदेव आहे. ब्रह्मदेवाला वॉर्निंग गेली. ब्रह्मदेवा तुझ्या वरदानाची शक्ती माझ्या लक्ष्मणाला लागलेली आहे. पण ते औषधी आणायला निघालेलं आहे. जातो औषधी आणतो लक्ष्मणाला उठवतो. अशा प्रकारचं कार्य हो जो कोणा या तुझ्या सृष्टीतला सूर्य उगू द्यायचं नाही. जर सूर्य उगू दिलास तर माझं नाव हनुमान आहे म्हणू लागले. दिशा तुमधुमिल्या संपूर्ण प्रांतिक सकळ राक्षस गण ते कोणी या रावण अति चिंतामण उपजवी. दिशा दुमदुमून गेल्या महाराज. सगळे लोक असणारे काळजीत पडू लागल्या. पण एवढं रावणानं ऐकलं. हे कुठे गप्प बसले का? आता धुकधुकच होती. शक्तिमान टाकलं. कसं होतंय कसं होतंय कसं होतंय. रावणानं हनुमंतराय गेल्याला ऐकलंय. मन हे गेलिया कोण आहे हनुमान?
मने गेली आता मित्रांनी औषधी समग्र उठविल्या सौमित्र श्रीरामचंद्र टोपे. हे पहा हनुमंतराया निघालाय, औषधी आणायला गेलाय, औषधी आणील, औषधी आणून कुणाला उठवेल म्हणले रावणानं विचार केलाय. लक्ष्मणाला नाही, सौमित्र. बघा कसं कर्तबगार लेकरानं कर्तबगारी केली तर बापाचं नाव उजेडात, बाईने कर्तबगारी केली तर मालकाचं नाव उजेडात, मालकानं कर्तबगारी केली तर बाईचं नाव उजेडात. हे मग सांगते आता एवढं एक दृष्टांताच्या सेवा संपली आमची. हे तव एकमेका परिस विरल येऊ दे कर्कश अवघे मिळाल्या युद्धास मंगमास फुलांत. हनुमंतराय गेलेला आहे, सौमित्राला उठवेल. महाराज सौमित्रासूत उर्मिलापती महान पतिव्रतेचं नाम अगोदर येते. महाराज आमच्या इकडे एक शिक्षक होता, शिक्षक मास्तर यायचे. काय मास्तरीन बाई कुठे गेल्यात मास्तर? तिने म्हणायचे कुठे गावात गेले की मला माहिती नाही. सरपंचाला जातात, सरपंच बाईला म्हणते सरपंचीन बाई कुठे आहे सरपंच? बाईनं कधी ते ग्रामपंचायतीचं दार पाहिले नाही. डॉक्टरच्या बायकोला डॉक्टरीन, तसं आमच्या या लक्ष्मणाच्या आईचं नाव उजेडात. हनुमंतराया गेलेला आहेत, औषधी आणि रिकामे येणार नाही, लक्ष्मणाला उठवील आणि माझं कार्य सिद्धीला जाऊ देणार नाही, अशा प्रकारची चिंता रावणाला पडली. झालेली सेवा किंवा करून घेतलेली सेवा जमलेले जनता जरा रामचंद्र भगवान की जय. चला वाचक म्हणून जगन्नाथ शिंदे चोंडी आणि सूचक आपण रत्नमालाबाईच राहते. लावले प्रभु रामचंद्र भगवान की जय. श्री गणेशाय नमः. आता काय करू विचार प्रधान वाढिले समग्र इंद्रचा द्याख्या पुत्र कुमर मारिले. राजा रावण विचार करतो काय करावं आता काय करावं? काय नाही, शेवट आलेला आहे तुझा, आता काय करावं? हे पा 16 प्रधान मारले, इंद्रजितासारखा मुलगा गेला आणि कुमर राजा रावणाला 80,000 बायका होत्या, 1 लाख मुलं होते, 1.25 लाख नातू होते, 1.5 लाख पंतू, 2.25 लाख खापड पंतू, 2 लाख तिप्पट पंतू, एवढा परिवार नाहीसा झाला. आयसे चिंतिता रावणा करू विसरला भोजना, विसरला उदक पाना, माझी चिंता मना पीडित. अशा प्रकारचा विचार पडला. महाराज आपलं मरण आपल्या दारात थांबलेलं आपल्याला दिसतंय. खाऊ जेवण करू वाटतंय का? चहा पिऊ वाटतंय का? पाणी पिण्या विसरलं, जेवण करणं विसरलं. अशा प्रकारची चिंता राजा रावणाला झाली. बोला निंद्रान लागेसे जेसी करिता बशी तवा देखिले कानने मेशी मग चरणाशी लागला. झोप आहे हे पा तुम्हाला माहित आहे किती हो सुवर्णाच्या घरात 7 कोटी घरे शुद्ध सुवर्णाचे असलेले पलंग कसा असेल रावणाचा, शेज कशी असेल, पण झोप लागत नव्हती. उठायचं बसायचं, उठायचं बसायचं, मोठ्या दाराला जायचं, घरात यायचं. असा प्रकार राजा रावणाला चिंता पडल्यानं झाला. बोला चारी मुखे सरतिला दाढा विकट विकराळा, दागदगीत नेत्र गोळा जैसे इंगळ कदिराचे. रावणाची ही अवस्था झाली, झोप लागत नाही.
नाही, बसू वाटत नाही, खाऊ वाटत नाही, पिऊ वाटत नाही. एवढ्यात एक पाहुणा घरला आला. थोडा आनंद वाटला. हे 10 तोंडाचा 4 तोंडाचा आलं घरला, 4 तोंडाचं. त्याच्या गाडातून असणाऱ्या लळलळ जीवा तोंडातून बाहेर वाहू लागल्या आणि त्याच्यातून असणाऱ्या मांसाचे चगळे चगळू लागला, रक्त गळू लागलं. जीवामुखी समसमिता की दीर्घ चारी हात केस निळ कठीण येत बोला उभे दिसत सुळ जैसे. आता ह्याचं वर्णन सांगू लागलं येणाऱ्या महाराजाचं काळनी मी अजून नाव आले त्याचं. रावणाच्या घरला आला 4 तोंडाचं. त्याचे केस असणारे ताडाच्या झाडासारखे आणि अंगावरले केस उभा टाकलेले अशा प्रकारचा असणारा पाहुणा रावणाच्या घरी आलेला आहे. आती तिकट दाढाचारी मुख समान पर्वत धरी खापरायचा काळा शरीरी मुखे चारी समसमिता. तिखट दाढ आहे त्या महाराजा येणाऱ्या पाहुण्याचा. पर्वताची दरी राहावं तसे तोंड त्याचं तोंड. पाहता 4 तोंड आहेत तशा दरीप्रमाणे असा असणारा पाहुणा रावणाच्या घरला आला. रावणानं पाहिलं वृक्ष रोविले जैसे आसते तैसे हात पाय दिसती भिंगुळवाणी शरीर करती एकता नित्यम काळ. झाडं लावल्यासारखे असणारे केस दिसू लागले. आता शरीराची आकृती सांगते भिंगुळवाणी. तुम्हाला भिंगुळवाणी माहित आहे का कुणाला? अय भिंगुळवाणी शरीर आकृती म्हणजे शोभनी झालेलं लेकरू. हातपाय बारीक बोटावणे पोट मोठं अशा प्रकारची याची आकृती दिसू लागली. ती भयानक शरीराच्या प्राती जस शिर जाऊन सत्वर परतेंद्र ठाकावा. भयानक शरीर